या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। 25 मे पासून उपोषणाला बसले आहेत। आपण पाहू शकता सध्या कडक ऊन आहेत। या कडक उन्हामध्ये प्रशासनाने सुद्धा अलर्ट केला की घराच्या बाहेर निघू नका, परंतु याही परिस्थितीमध्ये हे सर्व शेतकरी बांधव उपोषणाला तारखेपासून आज तिसरा दिवस आहे। या उन्हामध्ये आम्ही इथं बसलो। उपाशी दोन वेळा रस्ते दिले, 2 वेळा बंद केले। हे कोणतं हे होय तुमचं नाटक? इथून रस्ता नाही आहे म्हणते। आम्ही शेती कसं करावं, शेतीमध्ये कसं जावं? आमच्या आता कास्तकाराचा टाइम आहे, तर आता आम्ही पेरणा कधी करा, नांगरण वगैरे कधी करा, पेरणा कधी करा? 2 वर्षापासून पूर्ण तहसीलीपासून अमरावतीपर्यंत आम्ही चालूच आमचं अर्ज फर्ज देणं। वरुड तहसील कार्यालयावर गेल्या 3 दिवसापासून काही शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहेत। त्यांचे आमरण उपोषण सुरू आहेत। 25 मे पासून हे उपोषणाला बसले आहेत। आपण पाहू शकता सध्या कडक ऊन आहेत। या कडक उन्हामध्ये प्रशासनाने सुद्धा अलर्ट केला की घराच्या बाहेर निघू नका, परंतु याही परिस्थितीमध्ये हे सर्व शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहेत आणि तपत्या उन्हामध्ये बसले आहे। याकरता प्रशासन यांच्या उपोषण दखल का घेत नाही सुद्धा पाहण्याची गरज आहे। आपल्यासोबत उपोषण करते आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं युवनाते सर, तुम्ही उपोषणाला बसता, काय विषय आहे तुमचा? आमचा पांढरा रस्त्याबद्दल विषय आहे। आधी पांढरा रस्ता आमचा 2 वर्षापासून बंद आहे आणि आम्ही अनेकदा तहसीलदार साहेबाकडे आलो, अर्ज केले। 23 ते 24 सालापासून याच्यामध्ये आमचा पांढरा रस्ता मंजूर झाला आणि तो पांढरा रस्ता वाई वॉटर सप्लायपासून ते पेडुनी रस्ता ह्या जुन्या काळापासून सुरू होता आणि आता आमचा रस्ता तो 2दा अधिकारी येऊन पहिल्यांदा आले, चव्हाण साहेब आपले अधिकारी आले आणि मंडळ अधिकारी आले आणि मॅडम आली आणि त्यांनी चुना टाकून 30 फुटाचा रस्ता आमचा चुना टाकून 30 फुटाचा रस्ता ओपन केला, JCB लावली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कास्तकारांना बंद केला। पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा अधिकारी आले आणि त्यांनी अजून रस्ता 15 फुटाचा खुल्ला केला। 15 फुटाची मोजणी दाखवली आहे। आम्ही तो रस्ताही सुद्धा खुल्ला झाल्यावरही बंद केला आणि अजूनपर्यंत तो रस्ता बंदच आहे। अमरावती येथे जिल्हाधिकारीकडे कंप्लेंट केलं आणि महसूल अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केलं आणि अजून मोर्शीला आलो, SDO साहेबाकडे कंप्लेंट केली, चौथ्यांदा आपल्या तहसीलदार साहेबाकडे कंप्लेंट केली। त्याच दिवशी आम्ही पोलीस स्टेशनलाही सुद्धा कंप्लेंट केली। पाणी दिल्यावर अजूनपर्यंत त्याच्यावर काही निर्णय लागला नाही। कामं ठप्प पडल्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहोत इथं आणि 25 तारखेपासून आज तिसरा दिवस आहे। या उन्हामध्ये आम्ही इथं बसलो आहोत उपाशी तापासी। न्याय पाहिजे आणि ह्या कोतवालावर कडक शासन पाहिजे, कारण का ह्या कोतवाल ह्या सर्वात मेन व्यक्ती आहे आणि साऱ्या कास्तकाराला भडकवत आहे। काय आम्ही जे मागणे मागितले आहे ते मागणे आमचे देण्यात यावं, त्यानंतरच आम्ही या उपोषणाचं ह्या प्रश्न आम्ही सॉल्व होईन आमचा। 28 तारखेला आम्ही 6 लोक आम्ही या उपोषणामध्ये बसलेलो आहोत। नंदकिशोर मोतीराम युनाते, साहेबराव पंचमजी गजाम, सुशीलाबाई कृष्णराव गजाम, सुशीला साहेबराव गजाम आणि नलूबाई गोविंदराव गजाम हे सर्व कास्तकार त्याच्या स्वतःच्या नावानं शेती आहे आणि स्वतःच निर्मला नंदकिशोर युनाते असे 6 लोक एकूण आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळावं आणि या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावं अशी आमची एक आशा आहे। आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत। काय नेमकं काय तुम्ही उपोषणाला बसले, नेमकं काय विषय आहे? तर आम्हाला रस्ता नाही आहे, आम्ही कुठून काय जावा बा? आमचे शेत पडीत आहे, कुठून नांगरवणी करा, काय करा? लोक आम्हाला जाऊ नाही देत, रस्ता नाही देत। हे कायचं कारण आहे बा? आम्ही का तसंच राहा का? आमच्या इथे शेत आहे, सगळं आहे, आम्ही काय रोजानं कामाला जा का दररोज? हे शोभलं काय बा त्याइले? तुम्ही 2 वेळा रस्ते दिले, 2 वेळा बंद केले। हे कोणतं हे होय तुमचं नाटक? तुम्ही काय असं समजता काय? काही यायला पण काहीच नाही समजत। तुम्ही एक नेवा करून द्या, रस्ता आम्हाला चालू करून द्या, सगळं हे करून द्या। आम्हाला रस्ता नाही आहे। रस्त्यानं आम्हाला अडवते, आम्हाला बोलते इथून रस्ता नाही आहे म्हणते। आम्ही शेती कसं करावं, शेतीमध्ये कसं जावं? आमचे ढोरण बैलाले आडवे होते, आमचे बंडीले आडवे होते, आम्ही कशावरून जाऊ?
रस्त्यानं रस्ता नाही आहे म्हणते आम्हाला, असं चालू आहे. आम्ही उपोषणाला बसलो आहे उन्हातानामध्ये 3 दिवसापासून. आमचं जे कोणी भाग नाही घेऊन राहिले. आपण पाहू शकता इथे शेतकरी आहे, महिला शेतकरी आहेत. गेल्या 3 दिवसापासून या तपत्या उन्हात टेम्परेचर पाहू शकता आपण. एक 45 ते 46 डिग्री टेम्परेचर आहे. परंतु याही डिग्री टेम्परेचरमध्ये हे शेतकरी बांधव आपल्या न्यायकासाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. काही महिला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं उपोषणाला बसण्याचं कारण काय आहे? की 2 वर्षापासून आम्हाला जाऊ देत नाही. तिथून रस्ता खुला करतात आणि बंद करून देतात. आता कास्तकाराचा टाईम आहे, तर आता आम्ही पेरणा कधी करा, नांगरण वगैरे कधी करा आणि पेरणा कधी करा, याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसला. आपण पाहू शकता गेल्या 3 दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहेत. नेमकं तुमचा पवित्रा काय आहे सर? पानन रस्ता हा झाला पाहिजे. बाकी आमचे जे शेतीचे कामे आहेत ते रुकलेले आहेत आणि अजूनपर्यंत आमचे शेतीचे कामं काहीच झालेले नाही. आणि आमचा रस्ता खुला होणं हे महत्त्वाचं आहे. रस्त्याबद्दल बंद असल्या कारणानं आम्ही उपोषणाला 6 लोक बसलेलो आहोत. आणि 6 लोकांमधून आमचं काही कमी जास्त झालं तर प्रशासन जबाबदार राहील व आमचा रस्ता खुला करण्यात यावं. 2 वेळा येऊन त्यांना रस्ता दिला, मला खुला केला, अजून बंद झालं. आम्ही पुढं अमरावतीपर्यंत अर्ज दिलं, सगळं केलं, नंतर अजून बंद झालं. रस्ता असून कुठं काय गेलं, हा रस्ता काय झालं आम्हाला काय आमचे वाही पडलेले आहे, तसेच आहे, वाही करायचे. आणि पेरणीचं टाईम आलेला आहे, वाही केव्हा करू, पेरणी केव्हा करू. 2 वर्षापासून पूर्ण तहसीलीपासून अमरावतीपर्यंत आम्ही चालूच आहे आमचं अर्ज फर्ज देणं. तिच्यात 2 वेळा रस्ता खुला केल्यानंतर अजून बंद केलं. हे असं झालेलं आहे. आम्ही वाही केव्हा करावं ना आणि पेरणी केव्हा करा. आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या समस्या नाही आहे. त्यांचा जो पारंपरिक शेती हा व्यवसाय आहे आणि त्यांच्याकडे शेती आहे, परंतु त्यांना शेतीत जाण्याकरता रस्ता नाही आहे. त्यांचं एकच विनंती आहे माननीय प्रशासनाला आणि शासनाला की आम्हाला आमच्या शेतामध्ये जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून द्यावा. प्रशासन या उपोषणात दखल घेतील काय सध्या पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकू बावणेसह प्रवीण सावरकर, चोळामणी पोर्टल.